आपण जी प्रार्थना करतो त्याची माऊलीने आपल्यावर कृपा केलेली आहे. आपण म्हणलो बा आमच्यावर कृपा करा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा. केली केली काय प्रूफ करा म्हणतो आणि लगेच सांगतोय तुमचा अनुग्रह लादलो. काही नाही, तुमचं स्वरूप काय ओमकार स्वरूप आहे. तुम्ही माझ्या कृपा करा, करुणा करा, दयाळा म्हटल्याबरोबर लगेच तुमचा अनुग्रह, कृपा करा, दयाळा लगेच देऊन मी टाकलं. तुमचा अनुग्रह लादलो. आता मी अगदी स्वरूप स्थितीच्या जवळ आलेलो आहे, पण अजून पूर्ण झालेलो नाही. तेवढी माझी आस पूर्ण करा. हो, मी पवन झालेलो आहे चराचरामध्ये तुमच्या अनुग्रहाने, पण अजून पूर्ण स्टेपपर्यंत पोहोचलो नाही. एक अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आहे. आता ज्यांना पवनच ॲक्सेप्ट करत नाही तर त्यांना अजून रस्ताच सापडला आहे का नाही माहिती. पवन पावन तर त्याच वेळेला झाला. मनुष्यदेह नरदेह परम पावन, तरी साधी ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाविन वाया व्यर्थ होत असे शीन, किंवा पशुवत जिने जाण. बा त्यावेळेस नरदेह पावन झालेला आहे. जेव्हा मनुष्य जन्म भेटला तेव्हाच तो पावन झालेला आहे. आता पवन झालो हेच बरोबर आहे, परंतु नाही पटायचं. नाही पटायचं तर जिद्द करत नाही बसायचं. अडाणी माणसांबरोबर जिद्द केली तर काय होणार, नुकसान कोणाचं होणार आहे. बापाचं पोराचं भांडण झालं, नुकसान कोणाचं होतं आहे, बापाचं. सगळं द्याय तरी पण तो होतो काय केलं आहे का नाही. म्हणजे त्या पद्धतीने, त्यामुळं नाही. आणि मला काही कळत नाही हे वास्तव आहे बरं का. मी कलाकुसरी काही नाही हे नाथबाबा म्हणतात बरोबर आहे. आपण बोलतो अति याच्यात बोलतो ना, तर तो बोलून घेतो आपल्याकडून. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळत नाही. लहान मुलांना जसे शाळेंमध्ये 15वा अध्याय पाठ करून घ्या, गीतेचा 12वा अध्याय पाठ करून घ्या बोलतात ते, पण त्यांना काही कळते का त्याचा मतितार्थ नाही. पण माझी एवढी अपेक्षा आहे का मला स्वरूप स्थितीपर्यंत न्या. कितीतरी अशी महात्मे आहेत का ते प्रगट करतात, बाबा काय नाही झालं चालेल, एवढ्या जन्मात आपला कार्यक्रम झाला पाहिजे, एवढीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, बाकी काय नाही, आमचा कार्यक्रम बेडा पार झाला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक काल कितीला थांबलेलो होतो आपण, कितीला थांबलो होतो बघू बरं आपण किती. 89 का 94ला थांबलो होतो. 194ला थांबलो होतो. अगदी इथपर्यंत आणलेले आपल्याला. मी सुटू शकतो का ते म्हणतात. हे तर राटगाडगं चालू आहे, पुनरपी जनन किंवा ही घटिका यंत्र, म्हणजे सुटूच शकत नाही का. मग गुरुजीला प्रश्न विचारला, अरे सुटेल ना बाबा, मग कधी सुटेल. अशी गोष्ट घडली पाहिजे का अंतिम सत्य ज्यावेळेला कळेल, उजाडलं जाईल त्याचं नाव प्रबोध आहे. जववरी नाही प्रबोध नाही तोपर्यंत अज्ञानाचा अंधार जाऊ शकत नाही. जवरी प्रबोधू नाही तो निद्रे काय आणतो आहे, रात्र न सरे हा तो न पाहते आरोते. म्हणजे हे कावळे जोपर्यंत उजाडत नाही तोपर्यंत त्यांना दिसत नाही. तर ह्या परमार्थ क्षेत्रातले जे कावळे आहेत त्यांना जोपर्यंत प्रबोध नाही हो, जोपर्यंत सूर्यप्रकाश होत नाही तोपर्यंत ते कळू शकत नाही. जयाचे आयुष्य विश्वाचे आयुष्य ज्याने उजळे, तो सूर्य उदयला देखुनी सोळे, पापिया फुटती डोळे डुडुळाचे. त्या घोबडांचे डोळे फुटले जातात. कावळ्यांना रात्रीचं दिसत नाही आणि घोबडांना दिवसा दिसत नाही. आणि आता हे असे सगळे जर असले तर यांना कधी दिसायचं काय माहिती आहे की नाही. आता त्यांना तसा जर महात्मा असेल तर तो त्यांना ती करू शकतो, तेवढी सामर्थ्य त्यांच्यामध्ये. ते म्हणतात मग कशाने उदाहरण होईल. तुम्ही त्याची जर गुणधर्म पाहायला गेले तर परमात्म्याला गुणधर्म नाही, तो व्यापक आहे. पण ज्यावेळेला सीमित कंडिशनमध्ये असतो तर तसाच दृष्टांत परत जर फिरवला, काल आपण पाहिलं होतं अनंत तत्वास गुणधर्म नसतात. ज्या क्षणी गुणधर्म पाहिले जातात त्या क्षणी ते सीमित होते. सीमित झाल्यानंतर जे पाहता, ऐकता, वास घेता, चव घेता, जे स्पर्श करता, जी भावना किंवा जो विचार करता, हेच त्याचे गुणधर्म आहेत. सोने काय छान दिसते, बांगडी काय छान दिसती, अंगठी, आता हे गुणधर्म झाले, त्याला ते छान दिसतंय, आकारात आले, गुणधर्म आलं, सीमित झालं, पण ते छान दिसतंय. ते छान काय दिसतंय, सोनं दिसतंय. मग ते सीमित मध्ये येतं तेव्हा त्याचे गुणधर्म दिसतात. त्याला स्पर्श होतोय तुमचा सोन्याला, पण सोन्याला स्पर्श होता असं तुम्हाला नाही वाटत. कशाला स्पर्श होतोय वाटते,
अंगठीला स्पर्श होते वाटते. एखाद्या फुलाचा सुगंध घेता तेव्हा तो गंध कोणाचा आहे? तो चैतन्याचाच आहे. परंतु तुम्हाला असं वाटतंय फुलाचं आहे, मग ते सीमिततेत आलं म्हणून त्याच्यातून तुम्हाला भेटतं. नाही तर तो सगळं जे आहे ना, एकम अद्वितीय सगळं ब्रह्मच आहे. पण जेव्हा तुम्हाला कधी त्याचा अनुभव येतो तो सीमित कंडिशन मधला येतो. नामदेव महाराज देवाशी उपासना करतात, गोपाळ भगवान कृष्णाची, तर त्यांना ते सीमित मधलं वाटत होतं व्यापकाचंच. ते अनुभव होते व्यापकाचे, पण त्यांना दिसत कशाचे होते? सीमित. आपण आपल्या गुरुवाऱ्यांबरोबर असलो, सद्गुरूंबरोबर असतो, त्यांच्यामध्ये ज्या सगळ्या छटा ओपन झाल्या त्यांना ते सद्गुरू गुरुवारे म्हणतात. आणि त्यांच्या संगतीत असलं तर त्यांची जी लक्षणं आहेत ना, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मत्वातल्याच त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या, पण मिळताना असं वाटल्यात की तुकाराम महाराजांच्या मार्फत भेटलेले आहेत. पाहताना आपण त्यांना आकारावर पाहतो, पण तो धर्म गुणधर्म बी कोणाचा आहे तसं पाहिलं तर व्यापकाचाच आहे. पण तो सीमित मध्ये येऊन तुम्हाला देतो. ज्यावेळेला व्यापकाचाच अनुग्रह आहे, पण अनुग्रह देण्यासाठी त्यांना देह घ्यावा लागतो. अशा प्रकारचा त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं मग मुक्तीचा उपाय काय आहे? तर मुक्तीचा उपायमध्ये आपण 94 नंबरचा श्लोक वाचलेला होता, बरोबर ना? 94 नंबरचा श्लोक वाचला होता, बरोबर. गुरु म्हणाले हे विद्वान, हे गुरु म्हणाले हे विद्वान शिष्य श्रेष्ठा, तू फार चांगली गोष्ट विचारलीस. एवढं जर लचांडे का? त्याला प्रश्न पडला. कर्म केलं का ते पुन्हा निर्माण होत राहतं, पुन्हा बॅलन्स होत राहतं. संचित बॅलन्सच आहे अजून. आता भोगतोय फक्त प्रारब्ध. संचित बॅलन्स आहे, भोगतोय प्रारब्ध. आणि परत क्रियामानातून जे निर्माण होते ते परत जमा कशात जाते? संचितामध्ये. सुटायचं कधी आपण? हे धडे आपल्याला चालू आहेत. पण आपलं परमभाग्य का यांची कृपा झाली आणि कळालं काय? संचित क्रियामान प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण का? अवघा देवच झाला पाही भरोनिया अंतर्बाही. तिसरं काय त्याचं? तिसरं पण प्रमाण त्या कर्मसंबंधानीच आहे. सत्व रजतम बाधा नोहे हरिभक्ताशी नोहे बाधा. सत्व रजतम बाधा हरिभक्ताशी नोहे कदा. आता आपण जर हरिभक्त झालो तर आपल्याला सत्वगुणाची बाधा नाही होणार, रजोगुणाची नाही, तमोगुणाची नाही. कारण तिसरं चरण काय त्याचं? शेवट तुका म्हणे देवभक्त, हा देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. आता भक्त आणि देव भिन्न नाहीत म्हणून अवघा देवच झाला पाहिजे भरोनी अंतर्बाई. म्हणून सत्व रज तम बाधा नव्हे हरिभक्ता. कारण संचित प्रारब्ध क्रियामान संचित भक्ता नाही जाण. आता याची जाण भल्या भल्यांना नाही का? तर त्या स्पॉटला जाणार तेव्हाच ते कळणार. तुका म्हणे अंगे ज्याला ह्या घटना घडतील तोच ते बोलू शकतो. तुकोबाराय कधी बोलले? अनुभव आले अंगा, आणि मग ते ह्या जगात येत असतील. अजून हे याच लचांमध्ये येतं. हे सुटणार कधी? आणि हे सुटणार कधी? तर त्याचा उपाय सांगतात. तू चांगला प्रश्न विचारलास तर त्याचे उत्तर नीट लक्ष देऊन ऐक. जो भ्रांतीचाच परीख असतो अशा कल्पनेने मनासवर उभ्या केलेल्या गोष्टी कधीही सत्य गोष्टी म्हणून मानता येत नाही. हे सगळं कसं आहे? ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मे होना पराह. सगळं जगत मिथ्या आहे, पण मिथ्या ज्याच्यावर दिसते ती वस्तू मात्र सत्य आहे आणि तिच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि तिथं पोचल्यानंतर आपसुकात हे सगळं ॲटोमॅटिक गायब होऊन जातो. रश्शीचं ज्ञान झाल्यानंतर सापाला मारून मारून जाळावं लागेल, त्याच्या तोंडात 1 रुपयाचं नाणं टाकावं लागेल का नाही? नाही ना. त्याच्या एक एक मणका ढिल्ला करायला पाहिजे. नाही तर जर का वाचला तर वाचपा घेईल का नाही ते परत? हां काय धरील? दुःख धरील का नाही ते? डाव धरील का नाही ते? का नाही? हा कसं धरील? असल तर धरील. मग आता आपल्याला हे कळालंय जग नाही का? साप नाही कळालंय आपल्याला का? जग नाही कळालंय? काय कळालंय आपल्याला आता? जग नाही कळालं का साप नाही कळालंय? हा साप हा फक्त काय दृष्टांत, बाळाला झोप लागत नाही म्हणून आजोबांनी सांगितलेली गोष्ट आहे. गोष्टच घेऊन पोरांनी झोपायचं नाही. दृष्टांतातून सिद्धांताला मोडून या नाना मते
देती सिद्धांत सौरसे. मग ते म्हणतात बघा, प्रश्न विचारलेला खरोखर छान आहे. भ्रांत विश्वातून निर्माण झालेल्या कल्पना ह्या सत्यत्वाने स्वीकारता येत नाही. नाथबाबांच्या याच्यात सांगितलंय, रश्शीवर साप जन्माला आला नाही, नांदला नाही आणि त्याला मारून मारून जाळला नाही. मग ती भ्रांत कल्पना आहे. जगत ही कल्पना भ्रांत आहे, देह ही कल्पना भ्रांत आहे. जगत केव्हा संपुष्टात येईल तुमच्या दृष्टीने? जेव्हा तुमची देहबुद्धी नाश होईल, तर मग जगतबुद्धी नाश होऊ शकतो. याच्या सापेक्ष जगत आहे. प्रथमतः देह इंद्रिय आहेत हाच विचार मुळी एक भ्रांतमय गैरसमज आहे. पटणार शिंदे तुम्हाला? देह ही भ्रांत आहे आणि गैरसमज आहे. हे तुमचं शरीर गैरसमज आहे का समज आहे का? आता अजून आपण गैरसमजात चाललोय. म्हणजे आधी चक्रम आणि त्याच्यात अजून चक्रम होणार की नाही? हा गैरसमज आहे. हे चिमटा आहे, हा गैरसमज आहे. हे टोटल काय आहे? प्लॅस्टिक. चिमटा कशामुळं निर्माण झालाय? प्लॅस्टिकमुळं. देह कशामुळं निर्माण झालाय? चैतन्यामुळे. अंगठी कशामुळं तयार झाली? सोन्यामुळं. पण दृष्टी कशावर आहे आपली? आकारावर आहे, अलंकारावर आहे, अधिष्ठानावर नाही. म्हणून तो गैरसमज आहे आपला. गैरसमज आहे, भ्रांतमय गैरसमज आहे. पण साहेब जर प्रवचन करायला आले तर ते म्हणतील मुळीच ही एक भ्रांतमय गोड गैरसमज आहे. साहेब म्हणतील, आहे का नाही? कारण गोड लागते ना आपल्याला. हा गैरसमज आपल्याला कसा वाटतोय? जरा गोडच वाटतोय ना. आणि ज्ञानेश्वरांकडे गेलो तर ते म्हणतात कधी कधी रडावं लागतं, तर मग गोड आंबट गैरसमज आहे आपला, आहे की नाही? आता आपले बाबाच काढू शकतात हा गोड गैरसमज आपला. पण बाबांना जर गैरसमज गोड वाटत असेल कोणला? बाबांनाच गैरसमज गोड वाटत असेल, आणि तर मग आपल्याला काय होईल? त्यांच्यापेक्षा अजून गोड लागेल, आहे की नाही? त्यांच्याशी तादात्म्य होणे हा त्यापुढील दुसरी भ्रांती. ही आहेच नाही. आणि त्याच्यावर अजून साप आहेच नाही, पण म्हातारं जाणतं म्हणतंय, अरे पोरांनो सावध राहा, लांब राहा. हां, जावा काठ्या घेऊन या पहिल्या. आणि कोणता आहे काय माहिती? डोंबा आहे, गव्हाळ आहे, कवडे आहे, कोणता आहे काय माहिती? हा दुसरा गैरसमज. साप आणि त्यातला विषारी आहे का बिगर विषारी, हा दुसरी भ्रांती. या सर्वांची जी कल्पना केली जाते ती व्यक्तीच्या आंतरिक गोंधळामुळे, त्याला नीट निर्णय घेता येत नाही तेव्हा तो गोंधळलेला असतो. तशी आपली कंडिशन झालेली आहे. स्वप्नामध्ये पाहिलेले असते ते जागे झालेल्या व्यक्तीच्या झालेल्या व्यक्तीला बाधित करू शकत नाही. स्वप्नातल्या गोष्टी राजा असला तरी राजा होत नाही जागा झाल्यावर, आणि राजा भिकारी झाला तरी भिकारी होत नाही. म्हणून भ्रांतीमुळे कल्पनेने उभारलेल्या गोष्टी सत्यत्वाने असू शकत नाही. भ्रांतीमुळे कल्पनेने उभारलेल्या गोष्टी, हे कल्पनेचं जगत आहे. भ्रांतीमुळे कल्पनेने उभारलेले सत्यत्वाने असू शकत नाही. स्वप्नामध्ये यथेच्छ केलेले जेवण, त्याचा घेतलेला उपभोग ही काही जागृत अवस्थेत लागणाऱ्या भुकेचा निराश करू शकत नाही. तू केलेल्या युक्तिवादानुसार तू जे काही आता म्हणालात ते जर सत्य असेल तर मोक्ष हा अशक्यच होईल. एवढा जर डेंजर असेल प्रपंच संसार, मोक्ष कोणाच्या मायबापाला मिळू शकत नाही. माऊली पण म्हणतात 15व्या अध्यायात, जर हा संसार वृक्ष इतका डेंजर असता, याची मुळच जर आकाशात गेली असती तर कोण मायचा लाल उखडून फेकू शकतो? फक्त हे कळालं पाहिजे, हे संसार नाही, हे सद्गुरू कबूल करतात. आणि आणखी म्हणतात, परंतु मन हीच एक भ्रांती आहे. तू ती जी कल्पना केली आहेस ती सुद्धा भ्रांतीमुळेच. माझ्या मनाला असं वाटतं, मला असं होतं, ही सुद्धा तुझी भ्रांती. जेव्हा सत्य ज्ञान प्राप्त होते तेव्हा अविद्येचा नाश होतो. म्हणून माझ्या प्रिय बालका, मोक्ष असू शकत नाही हे सत्य नव्हे. अशा तऱ्हेने अविद्या जरी अनादी असली तरी जेव्हा सत्यत्वाची प्रचिती येते तेव्हा तिचा अंत होतो. माया कशी आहे? अनादी आहे, पण तिचा नाश होऊ शकतो. कशाने? अनादी आहे तरी तिचा नाश होऊ शकतो. कशी होणार हे पुढच्या दृष्टांतात ते सांगणार आहेत, पुढे 2-3. पण काल आपण पाहिलेला एक दृष्टांत राहिला होता. जागे झाल्यानंतर पुन्हा त्याला कोणती गोष्ट बाधत नाही,
काल नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एक मागे जातो. रात्रीचं एक जोडपं गप्पा मारता मारता झोपलं. 12 वाजता नवऱ्याला झोप लागली आणि 12:30ला स्वप्न पडलं. 12:30च्या स्वप्नामध्ये त्यांनी गावातल्या एका चांगल्या माणसाची भांडणं करता करता मर्डर केली. मर्डर केल्यानंतर मग कोर्टात 3 वर्ष केस चालू होती. त्याच्यानंतर त्याला 10 वर्षाची शिक्षा झाली. त्याच्यातली 3 वर्षाची शिक्षा भोगतोय. रोज जेलरले डेंजर आहे, रोज मारतो. पण आज काय जेलरला झालं काय माहीत नाही. रोजच्यापेक्षा जबरदस्त आपल्याला पार पाटणीचं त्याचं काय केलं होतं, दीड केलं होतं. एवढी कंडिशन आज त्याच्यापेक्षा. आणि मग मोठ्याने ओरडा लागला, मला वाचवा वाचवा वाचवा, सोडा सोडा. मग बायकोनी जागे केलं. म्हणले काय काय कोणी तुम्हाला? म्हणले मला एवढं जेलमध्ये. अरे तुम्ही 2 गोदड्या येऊन झोपलेले आहेत. 12 वाजेपर्यंत आपण गप्पा मारत होतो आणि 12:30 झाले. तुम्ही अर्ध्या तासात एवढा कार्यक्रम उरकून कसे काय आले तुम्ही? हे की इथपर्यंत आलो. पत्नी म्हणाली, अहो रात्री 12पर्यंत आपण गप्पा मारित होतो, नंतर दोघांना झोप लागली व आत्ताच अवघे 12:30 वाजले आहेत. अर्ध्या तासात तुम्ही 6 वर्ष कुठे जाणार? त्या माणसाला स्वप्नात 10 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यातील 3 वर्षाची सजा त्याने भोगून संपवलेली आहे. आता त्याला राहिलेले 7 वर्ष तुरुंगात काढणे जरूर आहे का? का नाही? का नाही काढायचे? आता उरलेली 7 वर्ष का भोगायला जायचं नाही तुरुंगात? का नाही माहिती यांना, पण का नाही ते नाही माहिती आहे की नाही. का बरं? स्वप्नातून सत्यात आल्यामुळे. सत्यात ते काय, स्वप्नात जेवला तर सकाळी जेवावंच लागणार. रात्री खूप जेवलं तरी सकाळी उठल्यावर नाश्ता करावाच लागणार त्याला, कारण स्वप्नातलं सत्य नसतं. स्वप्नातून जागृत अवस्थेत आल्यावर तुरुंगवासाच्या राहिलेल्या 7 वर्षाची त्या माणसाची संचित कर्म त्वरित भस्मसात होते. स्वप्नात पण भस्मसात झाले. आता स्वप्नात होतो आपण, तोपर्यंत आपण कोणतरी रवींद्र येलकर होते. आता त्यांना बाबांचा अनुग्रह झाला, बोध झाला. आता उर्वरित संचित त्यांचं जळून संपलं. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपताहरी. पण हे फक्त म्हणायचं असतं, असं काय होत नसतं. हे कलियुग आहे आणि हरिपाठ द्वापार युगात लिहिलेलं आहे. त्यामुळे हे आता असं काय होत नाही, आहे की नाही. अशी डोक्यात आपल्या काय गोड गैरसमज आपल्या डोक्यात जाऊन बसलेला आहे की नाही. तुरुंगातले 7 वर्ष संचित कर्म, कारण आता त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले. ज्ञान अग्नीने त्याचे संचित कर्म भस्म झाले. ज्ञान अग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृत अर्जुने. त्याच्यामधून ते सगळं संपून जातो. गीतेतला 4थ्या अध्यायातला 37 नंबरचा श्लोक आहे की एकदा ज्ञानाग्नी झाला, जळालेली बीज पुन्हा उगवत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील सुखदुःखे स्वप्न असेपर्यंत खरीखुरी वाटतात, पण त्या अवस्थेतून त्याच्यातून श्रेष्ठ जी जागृत अवस्था त्यात आल्यावर सर्व मिथ्या भासतात, कारण ती मिथ्याच असतात. आता कोणती जागृती अभिप्रेत आहे त्यांना? देह आणि जगत हे जे अज्ञानाचं स्वप्न पडलं होतं, आता या स्वप्नातून तो महावाक्याच्या उपदेशाने जागा झालेल्या अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध जो अनादिपणे. तो गुरुच्या कृपेने तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ठावे माता हात ठेविला आणि तो तिथे जागा झाला. आता जगत हे भान त्याचं संपलं. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतली सर्व सुखदुःखे ही मिथ्या असतात, ठीक आहे नाही. पण त्याप्रमाणे जागृत अवस्थेतील सर्व सुखदुःखे ही मिथ्या असतात. आत्ता जागृत अवस्थेतली सुद्धा आपली सुखदुःख जे आपण याला त्याला गारानं सांगत बसतो आणि त्याला गारानं सांगितलं तर त्याचं सोडवायला बसलेलं आहे का वाढवायला बसलाय हेच कळत नाही. पाटलाला बोलवलं भांडण मिटवायला आणि तो अजून घासले टाकून पेटून देतोय. म्हणजे एक क्षण आणि त्याच्या तो येड्याकडे गेला का तो शान याला पण काय करून टाकील, चक्रम करून टाकील, आहे की नाही. म्हणून ही जगातली आत्ता भोगणारी सुखदुःख कशी आहेत? मिथ्या आहेत, ठीक आहे नाही. जोपर्यंत माणूस जागृत अवस्थेतून श्रेष्ठ जी ज्ञान अवस्था त्यात पोचत नाही, ती ज्ञान अवस्था प्राप्त करू शकत नाही, तोपर्यंत ती खरीखुरी भासतात. आता तुमचं ते परत ओवी आली, जोपर्यंत प्रबोध झाला नाही तोपर्यंत निद्रेचा अंतू नाही. जोपर्यंत उजडत नाही तोपर्यंत कावळ्यांना दृष्टी देत नाही. हे कावळे कोण? आपण. आपल्याला ज्ञान भेटून सुद्धा जर आपल्याला अंधारच दिसत असेल तर समजायचंय अजून, कारण चंद्रदया आरोते जयाचे डोळे फुटती, ते कावळे केवी चंद्र ते ओळखती. हो, चंद्रोदय झाला मग आता आपण कशात आहे? सूर्यप्रकाशात आहे का चंद्रप्रकाशात आहेत आपण? आणि आपण जर म्हणलो मावळ ते विश्वाभास, अरे तू अजून विश्वातच आहेत.
अजून तुझा मावळला नाही, तुला मावळा येऊन घ्यायचाच नाही. तुला उलट काय करायचंय, एखादं भांडण सोडवायला गेलो तर ते जर सोडवायला गेलो ती दोन माणसं अजून तापून निघतात. त्यावेळेला तर तिसरा म्हणतो तुम्हाला वाढवायचंय का थांबवायचंय. आपल्याला हे वाढवायचंय का थांबवायचंय हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. पण ज्ञानावस्था प्राप्त होता क्षणी ती सर्व खरीखुरी भासतात. तोपर्यंत खरीखुरी भासतात जोपर्यंत ज्ञानावस्था नाही. पण ज्ञानावस्था प्राप्त होता क्षणी ती सर्व मिथ्या होती, याबद्दल याची खात्री होते. एकदा माणूस रात्री खीरपुरी सारखी मिष्टान्ने खाऊन आनंदात झोपला, तरी त्याला जर असे स्वप्न पडले की तो 7 दिवसाचा उपाशी आहे, तर तो भिक्षापात्र घेऊन स्वप्नात दारोदारी अन्नासाठी भीक मागत फिरेल. अशा वेळी प्रत्यक्षात शंकराचार्य जरी त्याच्या समोर येऊन सांगू लागले, अरे अज्ञाना, जेव्हा तू भुकेला नाहीस, रात्री पोटभर मिष्टान्न खाऊन झोपलायस, पण आता तू स्वप्नात उगीच स्वतःला भुकेला मानित आहेस, तरी त्या माणसाचा खुद्द श्री शंकराचार्यावरही विश्वास बसणार नाही. तो ज्या क्षणी जागृत अवस्थेत येईल तेव्हाच त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचे भान होईल आणि मग त्याला शंकराचार्यांच्या समजवण्याची गरज भासणार. आता आपण जे समजून घेतोय ते अजून आपण जागे होणार तेव्हाच खरी वस्तुस्थिती कळणार. तोपर्यंत आपलं हे बरळणं चालू आहे. फुल झोपलाय, जेवलाय, तरी पण रात्रीचा भिकाऱ्याची जर कल्पना करतोय ते काय करायचं. आपली ही कंडिशन आहे. तुकोबर आहे आपल्याला एक प्रमाण देतात, कोण सांगतंय. चांगल्या श्रीमंत कुळात जन्मून सुद्धा भीक मागायचे धंदे करतो, त्याला काय करायचं. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. चांगल्या मोठ्याच्या पोटी जन्माला आलून काठ भीक मागते. समर्थ बघा वगैरे किती लगे झटकनी प्रवीणला समजलं का नाही. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, एवढं कळू नये पण परत शेण खायचं काम चालू आपलं, तर मग मात्र उपयोगाचं नाही. त्याप्रमाणे जागृत अवस्थेत असणाऱ्या पण मायेच्या प्रभावाने अज्ञानात वसलेल्या आपल्यासारख्यांना जीवांना आपली शास्त्रे व संत महात्मे कंठरवाने म्हणजे काय, म्हणजे पोटतिडकीने. हा, कंठ रवाने लयच अवघड शब्द आणून ठेवले. सोपा आहे तो, साहेबांना सोपा आहे, आपल्याला काय करणार. आपल्याला आवर्जन सांगतात. आवर्जून पाहिजे होतं का आवर्जनच बरोबर आहे. आवर्जून पाहिजे. आवर्जून सांगत आहेत की स्वप्नावस्थेप्रमाणे ही जागृत अवस्था ही मिथ्या. बघा, जी रात्रीची स्वप्न अवस्था मिथ्या ना आताची जागृत तीच आहे ती. आता त्या स्वप्नात ह्या जागृतीत ते स्वप्न आहे आणि आता त्या जागृतीच्या दृष्टीने आपण जगतोय ते काय आहे, स्वप्न आहे. जागृत अवस्था ही मिथ्याच आहे. केवळ ब्रह्मच सत्य आहे. तू सच्चित आनंद स्वरूप आहेस, असे ब्रह्मच आहेस. पण आपण अज्ञानी जीव ते खरे मानावायस तयार नाही. पटत नाही आम्हाला, ते पटत नाही आम्हाला. नाही पटत तर ये परत रिटर्न ये, परत रिटर्न ये एकदा, म्हणजे मग चांगले चटके देऊन मग पटल. आताचे चटके जरा कमी आहेत. खरे मानाव्यास तयार नाही, कारण अजून आपण जागृत अवस्थेतून त्याहून वरच्या अशा ज्ञान अवस्थेत पोहोचलेलो नाही. शंकराचार्य आत्मबोधमध्ये सांगतात बघा की संसार स्वप्न तुल्येही राग द्वेषादी संकुला सकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असत भवेत. प्रीती द्वेष सुख दुःख युक्त हा संसार जग केवळ स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. आत्मबोधमध्ये सांगतात. मग आत्मबोधमध्ये सांगतात तर सांगू दे, आपल्याला काय घेणं देणे त्याचं. प्रीती द्वेष सुख दुःख युक्त हा संसार जग केवळ स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. स्वप्नात ते स्वप्न खरे वाटते, परंतु जागे झाल्यावर ते खोटे होते. हे आपल्याला समजते, पण हे आपल्याला समजते नाही. त्याप्रमाणे ज्ञानावस्था कंसात प्रबोध झाल्यावर हा संसार आपली सध्याची जागृत अवस्था पण स्वप्नाप्रमाणे खोटा होता अशी आपली खात्री होते. हे जग केवळ एक दीर्घ स्वप्न आहे. श्री शंकराचार्य अनेक ग्रंथाचे सार केवळ अर्ध्या श्लोकात सांगत आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद्युक्त ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्य जगत मिथ्या
जीव ब्रह्मेव ना पराह. कोट्यावधी ग्रंथाचे सार मी छाती ठोकपणे अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म असे शंकराचार्य म्हणतात, ब्रह्म सत्य आहे पण जग मिथ्या आहे, आणि हा जीव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्रह्मच आहे असे शंकराचार्य सांगतात. बघा, त्याच्या पुढे बरंच कार्यक्रम येते होतात. मग सांगा, पूर्वी सांगितलेल्या दृष्टांताच्या त्या माणसाची बाकी राहिलेली 7 वर्षाची शिक्षा त्याला आपल्या खरे स्वरूपाचे ज्ञान होताच जशी समाप्त झाली, त्याप्रमाणे जीवाला आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचे ज्ञान होता क्षणीच अनादिकालापासून अनेक जन्मांतराच्या त्याच्या संचितात जमा असलेली सर्व कर्मे भस्म होतात, नष्ट होतात. अशा प्रकारे जसा पावर. आता हे एवढं सगळं फक्त आपण वाचायचं. साहेबांनी कधी दिलं होतं? 20/3/2018. त्या दिवशी साहेबांचं काय होतं साहेब? लग्नाचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने साहेबांनी दिलेले, आणि ते आज आपल्या कामाला आले. आज किती आहे? 24 का 25? 25/9/2024. म्हणजे ते 2 आणि ही 4. 5 वर्षाने रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा आपण ते पाहत असतो. बघा, कालच्या प्रकरणाला ते कर्माचा सिद्धांत पुस्तक आहे, कर्माचा सिद्धांत, त्याच्यातला आपण हा दृष्टांत वाचला होता. बघा, इथपर्यंत सांगितलं. बघा का आपले अर्धा तास याच्यामध्ये गेले. काय वस्तुस्थिती जाग झालं पाहिजे. काय हे जग नाही. तुमचं नाव काय? प्रकाश डुंबरे साहेब. तुमचं नाव काय? हां, जिजाभाऊ. मामा तुमचं नाव? हां हां, सुनील. दांड काढा जरा सगळ्यांना मोठ्या. तुम्हाला एकदम मजा वाटली का नाही? आता परत विचारतो, काय नाव आहे तुमचं? जाऊ द्या साहेब, सांगा. मामा ब्रह्म. मामा अजून फसवते, काका अजून फसवते. ते पूर्ण नाव सांगा म्हणतात. यांच्यामुळे, दोघांमुळे ना. म्हणून संगत त्याचीच करायची जो अधिष्ठानावर आहे त्याची. जे देवबुद्धीत गेले त्याच्याबरोबर गेलो तर डबऱ्यात जाऊ आपण. आपण लय तळाला जाऊ, मग वर येणार नाही, मग चान्स नाही. टाटा हॉस्पिटलमधून रिटर्न आला म्हणजे समजायचं काय, त्याला आता नदीवर न्यायचं. इथून सुटला ना त्याचा कार्यक्रम संपला समजायचं त्याने. अमृत नको म्हणतो म्हणजे किती, कोणती त्याची हे समजायची. जास्त बोलता नाही येणार आपल्याला. इथून सुटला का संपला, तर त्याचा कार्यक्रमच संपला. त्याला नदीवर नेल्याशिवाय पर्याय नाही. नदीवर कशाला न्यायचं? नाही तर पोहणारा गडी असेल तर बरेल, मग दुपारच्या टायमाला पोहायला नेलं मग त्याला इंजेक्शन मारून पोहायला पाठवावं लागेल. तेवढी एक सिस्टीम पाहिजे होती. ओरिजिनल नदीवर न्यायचं, त्याला म्हणायचं आंघोळ करू नये आणि झोप, मग आम्ही भेटवतो तुला. असो, श्लोक क्रमांक 195 विवेक चूडामणी मधला आपण आता सध्या वाचणार आहोत. आत्म्याच्या वस्तू जगताशी असलेला संबंध आकाशात दिसून येणारा निळेपणा वगैरेच्या भ्रांतीपेक्षा वेगळा नसतो. आत्म्याच्या वस्तू जगताशी झालेला असलेला संबंध, आत्म्याच्या वस्तू जगताशी संबंध असलेला संबंध, जनाबाईचा जेवढ्या लोकांशी संबंध येत होता त्या कोणत्या कोणत्या लोकांशी संबंध येत होता? कोणाशी जनाबाईचे व्यवहार चालू होते? देव घेते देव देते देवासवे, हे सगळे व्यवहार आपले कोणाशी चाललेले आहेत? आपल्याला विष्णुमय जग, देव भरला देव नटला, नाना परी अनंत रूपे अनंत वेशे, हे देखील आहे की नाही? पण अजून आत्मसात केलेले नाही आपण. ज्या माणसाशी संबंध होतच नाही आपला, कोणाशी संबंध होतोय? ईश्वर तत्वाशी. आणि कोणाचा संबंध होतोय? ईश्वर तत्वाशी संबंध सुनील गायकवाडांचा. मग कोणाचा? त्याचाच त्याच्याशी संबंध होतो. तेव्हा संबंध होतो हे म्हणणं सुद्धा खरं ठरतंय का? तो दिसला तरी तो भाव मिथ्या आहे. म्हणून का आपली गावची लोक पण दिसतात तसं, किंवा पाहिलेल्या सगळ्याच गोष्टी
त्या तशा खऱ्या नसतात. जशा तुम्ही समजता तशा. आत्म्याचा वस्तू जगत, आत्म्याच्या वस्तू जगताशी हा आता संबंध कशाशी येतोय आपला? प्लॅस्टिकशी. चिमटा जरी असला तरी संबंध प्लॅस्टिकशी. आकाशातून दिसणारा निळेपणा वगैरे भ्रांतीपेक्षा, आणि याला प्लॅस्टिकशी पण जर नवीन आला तो म्हण काय येडे आहेत काय, चिमट्याला प्लॅस्टिक म्हणतात. तर हा चिमटा आहे ना, हा दिसणं हा त्याचा भ्रम आहे म्हणतात. अरे सटकन तुला ते म्हणतील तू बोलतो तुझ्या जिभेला चिमटा घेऊन बघू का? सांगा बरं. आकाशातला निळेपणा हा जसा भ्रम आहे तसं हे सगळं काय आहे? भ्रम आहे. पण ते पटायला तेवढी चौकस बुद्धी पाहिजे. परी काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. म्हणून बुद्धीचे असं वैभव पाहिजे, हे स्वीकारण्याचं बुद्धीचं वैभव पाहिजे. जो या बुद्धी योगायोजीला तोच इथे पारंगत होऊ शकतो. बाकी पारंगत नाही, अपंग होईल इथं येऊन बी तो. त्याच्यात परिपक्व होऊ शकतो. जे सांडिले पाप पुण्य, तेव्हाच तो पारंगत होईल बुद्धीनी कळालं तर. आता उत्तर पुढे चालू ठेवून श्री गुरु आणखी सांगतात, परम सत्य तत्व असंग असते, त्याला क्रिया नसतात आणि आकारही नसतो. ते एकम अद्वितीय आहे. एकम अद्वितीय म्हणजे दुसरं काहीच नाही, बरोबर ना? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं, त्याला आसक्त होण्याकरता दुसरे काहीच नसते. हा याच्यावर मोहित झाला, याचं लय जमतंय, याचं जमत नाही, असं काहीच नाही आहे तिथं. तिथं सगळं एकच आहे. ते असंग असते, त्याला कर्म करण्याकरता इंद्रियाचीच त्याला कर्म करण्याकरता इंद्रियच नसल्याने तो क्रियाशून्य निष्क्रिय आहे. कोण? आत्मा. ज्याकरता कर्म करण्याचा सर्व आटापिटा करावा लागतो, असे कर्म हेतूच त्याला नसतात. पाण्याला काय हेतू आहे का कुठं जायचं काय? जसं भगवंत नेईल सुकलेल्या पानाला, पडल्यानंतर वारा जिकडं नेईल तिकडं. त्याला स्वतःच असं घाटकोपरमध्ये पडायचं आणि गावाला नाही पाडायचं पावसाला, असा त्याचा काही हेतू. त्याला जसं निघेल तो जातो, त्याला जसा घेऊन जातो तसा. ज्यामध्ये कर्म करावे असे क्षेत्र प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट व कर्म प्रेरणाच त्याला नसते. त्याला कर्म करण्यासाठी क्षेत्र नाही, कारण ते वेगळं क्षेत्र नाही. सगळं कोण आहे? अवघा दैवच झाला पायी. त्याच्यानंतर त्याचा कोणत्याही कर्म प्रेरणाच त्याला नसते. त्याला उद्दिष्ट नसतं, त्याला कोणत्याही प्रेरणा नसतात. ते सर्वव्यापी असल्यामुळे त्याचा स्वतःचा आकार नसतो. त्याला आत्मतत्व आणि वस्तू मात्र यांच्यामध्ये संबंध असू शकतो. ही संकल्पनाच मुळी भ्रामक संकल्पना आहे. आत्म्याचा आणि वस्तूचा संबंध आहे, ही भ्रामक कल्पना आहे. चिमट्याचा प्लॅस्टिकचा चिमट्याशी संबंध आहे, हीच कल्पना भ्रामक आहे. भ्रामक संकल्पना केल्याशिवाय आणि भ्रांतीमुळे अविद्या कल्पनाचित्रे उभी केल्याशिवाय वस्तू जगत म्हणून काही असू शकत नाही. कशामुळं वस्तू जगत आहे? भ्रांतीमुळे, कल्पनेमुळे, भ्रामक संकल्पांमुळे. विचार, भावना आणि दृश्य ह्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या तुमच्या काय वस्तू जगत म्हणून काही असू शकत नाही, आहेच नाही. जेव्हा वस्तू जगत असेल तेव्हा त्यांच्याशी आपला संबंध असण्याचा आणि त्यांच्याशी तादात्म्य होण्याचा प्रश्न निर्माण होतो. पण ज्याचे काय आहेच नाही, रस्सीवर साप नाहीच, तर त्याच्याशी तादात्म्य त्याच्याशी संबंध होण्याचा प्रश्नच राहत नाही. आमचा सापाशी संबंध झाला, आमचा खांबाशी संबंध झाला. त्याचा संबंध कोणाशी झालाय? भूताशी, खांबाशी. आणि तो काय म्हणतो माझा संबंध कशाशी झालाय? भूताशी. भूत आहेच नाही, तसं जगत आहेच नाही. केवळ त्याच्याशी तादात्म्य होण्याचा प्रश्नच निर्माण होतो. बघा वाक्य, जेव्हा वस्तू जगत असेल तेव्हा त्याच्याशी आपला संबंध असण्याचा, त्याच्याशी तादात्म्य होण्याचा प्रश्न निर्माण होतो. असतो तेव्हा, केवळ तेव्हाच आपण एका वस्तूमधील दुसरी वस्तू निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकू, म्हणजे कर्म करू शकू. जर दुसरं काय असेल तर करू ना, एकच असलं तर काय करू शकतो? आकाश निळे, काळे, धुसूर वा सोनेरी आहे, ही कल्पनाच मुळी भ्रामक आहे. बघा,
सूर्यप्रकाश कोवळा सूर्यप्रकाश असतो तेव्हा सोनेरी दिसतंय आहे की नाही. मग अशी यांनी फोन केला तर सगळं अंधार झालेलं आहे बाहेर. आकाश काळं झालंय का? आकाश काळं नाही, निळं नाही, धुसूर नाही, सोनेरी नाही. आकाशाला रंगाचा अगर धुळीचा कसलाही कलंक लागू शकत नाही. तरीही आपण आकाशाचा निळा रंग पाहतो आणि यथार्थ विचार न केल्यामुळे आकाश निळे आहे असे अनुमान काढतो. परंतु आपण विचार केला तर आपल्याला आढळते की आकाशाला मुळी रंगच नाही. अगदी तसेच मानवाने जर आत्म्यासंबंधी विचार केला तर असे आढळून येईल का त्याचा आत्मा अद्वय या शब्दाचा अर्थ काय? दोन नाही, निष्क्रिय, त्याला काही करायचं नाही, असंग, कशाशीही लिप्त नाही. त्यानंतर हा आत्मा भ्रमामुळे मायेमुळे व्यक्तिभावामधील निरनिराळ्या आवरणांना, कोशांना, वस्तू जगताला, विषय ग्रहण करणाऱ्या ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना, प्राण, मन तसेच बुद्धी यांना सत्य मानू लागतो. अशा तऱ्हेने आत्मा शरीर, मन, बुद्धी यांनी उपादित झाल्यासारखा दिसतो. तो मानतो, मग त्याच्यात पडलेला दिसतो आणि मग पडतो. नदीच्या कडेला गेलेला आहे आणि त्याने नदीच्या कडेला पाहिलं, काय? मी नदीत पडलेलं आहे असं त्याला वाटतं. आणि वाटतं का? तर त्याला तसं दिसतं. पण तसं दिसतं तसं काही नसतं. तो जसा नदीपासून पूर्ण बाजूला आहे तसे आपण पूर्णपणे स्पेशल वेगळे होत. आपला कशाशी संग होत नाही. आणि बाह्यता उपादित झालेल्या आत्म्यास जीव म्हटले जाते. आत्मतत्वाच्या अपरोक्ष ज्ञानाने ह्या ज्ञानाचा शेवट होऊ शकतो. त्याला जीव म्हटलं जातं. आपल्या कल्पनेने, नसलेल्या कल्पनेने त्याला जीव म्हटलं जातं. पण त्या जीवाचा शेवट कधी होईल? बघा, आता एक ओळ आली ज्ञानेश्वरीची की तो जीव कधी म्हटला जातो? त्याच्या पुनरुपी जननी ते पुनरुपी मरणम, ती जी साखळी चालू असते तेव्हा. आणि ती साखळी केव्हा चालू होते? ज्या वेळेला तो स्वतःला ते जीव खरा आहे असं समजतो. ज्ञानेश्वरीतली ओळी, आगा उपजणे आणि निमणे हे साचचे जे मानणे, तो हा जीव लोकू मी म्हणे संसार हनो. बघा, मी त्याला संसारतो. आणि जर खरं म्हणलं मी जगतो आणि मरतो, त्याचं नाव जीव. आणि आपण जर म्हणलं अरे मी जन्माला बी येत नाही, मी मरत नाही, तर तो परमात्माच आहे. आत्मा नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे, तो याच्यात कधी सापडत नाही. पण जर का त्याच्यात गुंतला, आता श्लोक क्रमांक 196 वाचतो. जो साक्षी स्वरूप सर्व गुणांच्या आणि क्रियांच्या पलीकडे गेलेला असतो, ज्याला अनुभूती आलाय, तो स्वतःला काय समजणार? आता आत्मा. जो निर्गुणश्य अक्रियश्य, बघा आपल्याला हे कळालं पाहिजे. संस्कृत ज्याला येत असेल त्यांनी तशा पद्धतीचा आनंद घ्यायचा, शिकायचं. जर वेळ असेल, जमत असेल, आपली बुद्धी चालत असेल. आता ज्याला हेच नीट वाचलं नाही त्यांनी नाही कुठं ना कारण नाही, तो तिकडं जास्त घोटाळा करू शकतो, आहे की नाही. जो साक्षी स्वरूप आहे, सर्व गुणांच्या आणि क्रियांच्या पलीकडे गेलेला असतो. बघा, सर्व गुणांच्या आणि क्रियांच्या पलीकडे गेलेला असतो. ज्याची निरपेक्ष आनंद स्वरूप, निरपेक्ष म्हणजे कशावर अवलंबून असणारं नाही, निरपेक्ष आनंद स्वरूप आणि चित्त स्वरूप अशी अंतर्यामी अनुभूती घेतली जाते. अशा आत्म्याचा जीवभाव सत्य नाही आणि ती एक बुद्धीने निर्माण केलेली भ्रांती असते. हा जीवभाव स्वभावताच असत्य असल्यामुळे एकदा का भ्रांती नाहीशी झाली को तो अस्तित्वातच राहत नाही. कसं काय अस्तित्वात राहत नाही? बघा, ते म्हणतात पुढे 2-3 दृष्टांत येणार. आत्मतत्व स्वभावताच अक्रिय, निर्गुण. आपण स्वतः सगळे असे होत. आपला आत्मा, आपल्या बाबांनी सांगितलं ना, तू ते आहेस, त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे, आपण याच्याबद्दल नाही घ्यायची. ते स्वभावताच अक्रिय, ते काही करत नाही. निर्गुण, कोणत्याही गुणात अटकलेलं नाही.
आणि प्रत्यक्ष परिपूर्ण सचितानंद स्वरूप आहे. तो आनंद स्वरूप आहे. आता बघ ना, मनोमय, विज्ञानमय, आणि आता कुठं जायचंय? आनंद स्वरूपाकडे जायचं. मग त्याची थोडी थोडी शब्द येणार का पुढे? आता प्रकरण आनंद स्वरूप आहे. कारण सर्व दुःखांचा उगम असणाऱ्या, सगळ्या दुःखांचा उगम कुठे? मन बुद्धीच्या अतीत अशी अवस्था आहे. सगळी दुःख कुठं निर्माण होतात? मनाला आणि बुद्धीला. ज्याची बुद्धी बधीर झालेली आहे, ज्याचं डोकं चालत नाही, त्याला कापला जरी बेशुद्ध अवस्थेत तर कळत नाही. ज्या येड्याचं मनच गायब झालेले, तो वाघाच्या शेजारून जातो तरी वाघ त्याला काही करत नाही. कारण त्याच्यामध्ये काय नाही? द्वैत, भीती, वेगळेपणा नाही. तशी ज्ञानी माणसाची असते. फक्त तो संसाराने वेडा झालाय आणि हा परमात्मा सत्य स्वरूप जाणल्याने तसा झालेला असतो. मन बुद्धीच्या अतीत ती अशी अवस्था आहे. भ्रमामुळे आत्मा बुद्धीशी तादात्म्य पावतो. भ्रमामुळे आत्मा बुद्धीशी तादात्म्य पावतो आणि तो जीवभाव प्राप्त होतो. त्याचं नाव आहे विज्ञानमय कोश. तो जीवभाव होतो. बुद्धीमुळं त्या शरीराशी म्हणतो मी वेगळा आहे, मी छोटा आहे, असा व्यापक असणारा तो. आणि त्यामुळं त्याला कोणता कोश? विज्ञानमय कोश. तो जीवदशेला आला म्हणून. पण तो देवाच्या अगदी जवळ आहे. कारण तो आहेच कोण आहे? मुळात तोच आहे. माझ्या स्वप्नात जेव्हा मला तुरुंगवासाची शिक्षा झालेली असते तेव्हा मी स्वतःच तुरुंगात जातो. बघा, हे असं देवाचं आहे. जो तो स्वतः बघा, 5वीचा वर्ग पहिला दिवस भरला, पहिला दिवस 5वीचा पहिला वर्ग भरला का सगळे विद्यार्थी येतात. पहिल्या त्यांच्या जागा फिक्स असतात का? त्यांच्या जागा फिक्स कोण करतं? कोण करतं त्यांच्या जागा फिक्स? तेच स्वतः. सगळ्यात हुशार असतो तो म्हणतो सगळ्यात मागं बसायला कोपरा भेटला तर बरा होईल, आहे का नाही? असा विचार करतो का नाही? जो तो ज्याची त्याची जागा निवडत असतो. माझ्या स्वप्नात जेव्हा मला तुरुंगवासाची शिक्षा झालेली असते तेव्हा मला पोलीस स्टेशनची गाडी येते का तुरुंगात न्यायला? तेव्हा मी स्वतःच तुरुंगात जातो, आहे की नाही? आणि तेथे कैद भोगतो. वस्तुतः मी कोणत्याच तुरुंगात खरोखरी गेलेला नसतो, परंतु माझ्या मनातील मिथ्या भावामुळे मला तुरुंगवासाच्या बंदिस्तपणाचा तात्पुरता अनुभव घ्यावा लागतो. जग हे बंदीशाळा. पण हे जर कळालं तर मग आपल्याला अनुभव येतो, मागे बाबा मी जेलमध्ये होतो पण आता सुटलो. आता सुटलोय ना आपण. कधी सुटतो माणूस? ज्ञानेश्वरीतली ओळी, ज्ञानेश्वरीतली ओळ. कधी सुटतो माणूस? विनायक महाराज. असं करायचं सगळं आपण, पण आपण केलं नाही म्हणलं का सुटतो की नाही? कोणती ओळ आहे सांगा बरं? हा बघा, चंदू बाबा कसे एकदम पटकन झटकन सुधार. त्यांना लगेच कळालं हे मजस्तवची झाली परी म्या नाही केली. ऐसे जेने जाणीतले तो सुटला. गावाला जे घर आहे, इथे जी खोली आहे, गाडी आहे, ती कोणी घेतलेली आहे? मीच घेतलेली आहे. पण मी घेतलेली नाही. ह्या असं आपल्या नेहमी डोक्यात असते का नाही मामा? सतत असते का नाही आपल्या डोक्यात? त्यामुळं आपल्याला जेल होणार नाही, आहे की नाही? आणि जर का कधी कधी आपल्या डोक्यात आलं मी केलं तर आपल्याला काय होणार? मग जेल होणार, आहे की नाही? स्वप्न संपल्यावर ते तुरुंग नसतो, आहे की नाही? ना कारागर अधिकारी. त्याचप्रमाणे भ्रांती जेव्हा दूर केली जाते मग यम आहे का? मग कारागृहातली भ्रांती आणि कारागृहातला तो अधिकारी आहे का? नाही. कधी? जेव्हा स्वप्नातून जागा आला मग तुरुंग नाही, मग तुरुंगाचा अधिकाऱ्याचं काही नाही. त्याप्रमाणे ज्यावेळेला भ्रांती जेव्हा दूर केली जाते ब्रह्माच्या ज्ञानाने. ब्रह्माचं ज्ञान म्हणजे काय? ब्रह्माचं ज्ञान गुप्त आहे, ओपन पण आहे. पण ज्याला माहीत नाही त्याला गुप्त आहे, आणि ज्याला माहीत झालं त्याला ओपन आहे. त्याला ज्ञान गूढगम्य म्हणतात. ते जाणकार म्हणून घेणारालाच माहीत नाही. ते अजून दुसऱ्याचा भ्रम करतो. दुसरं काय नाही बरं का, आपलं एवढंच आहे. आपलं एवढंच खुराड्यात राहायचं आणि खुराड्यातच मारायचं. कोणाला माहित नाही हे? जाणकाराला. जाणकार म्हणजे काळ्याची पांढरी झालेली नाहीत, तेवढे वर्ष घालवले म्हणून जाणकार होत नाही.
म्हातारी माणसं जाणकार नसतात, म्हणजे सगळेच म्हातारे जाणकार नसतात असं पण नाही. म्हणजे कसं बोलावं, सुटले काय तुम्ही तिघ जणवरचे ते जाणकार नसतात, ते मान्यवर असतात. फक्त ब्रह्माच्या ज्ञानाने जेव्हा अविद्या नष्ट होते तेव्हा परमोच्च सत्य तत्वाच्या संदर्भात जीव पण उरलेला नसतो. तुका म्हणे आळी जीवे नुरेची ओळ वेगळी. परमोच्च सत्य तत्वाच्या संदर्भात जीवभाव पण उरलेला नसतो. भ्रांतीमुळे आपणास वरवर सत्य वाटणारा अनुभव येऊ शकेल, परंतु ती केवळ भ्रांतीच असल्यामुळे त्याला अस्तित्व असत नाही. बघा, भ्रांतीमुळे आपणास वरवर सत्य, कधी कधी पुन्हा परत भ्रांती पडेल, वरवर दिसेल, पण आपण तिथं आपलं डोकं चालवायचं. नदीच्या कडेला 4-6 वेळा पळत गेलो होतो. काय म्हणून पळत गेलो होतो? नदीच्या कडेला दुपारच्या उन्हाच्या वेळेला काय म्हणून पळत गेलो होतो? बुडायला गेलो होतो पळत. काय गेलो होतो पळत? शिंपल्या चांदी दिसत होती ना, चांदी. आता चांदी दिसल्यावर पळणार तुम्ही? आता नाही पडणार, कारण चांदी चांदी नाही, ती काय आहे? शिंपली आहे. ती केवळ भ्रांतीच असल्यामुळे त्याला अस्तित्व असत नाही. श्लोक क्रमांक 197. सत्ता निर्णय घेण्याच्या चुकीमुळे प्रमाद आणि मिथ्या ज्ञानामुळे निर्माण झालेल्या जीवभावाची सत्ता. बघा, निर्णय घेताना सारखा आहे, नेमकं काय आहे? साप आहे का रशी आहे? साप आहे का रशी आहे? त्यामुळे प्रमाद होतो. आणि माना काठ्या, बॅटरी मारा, बरोबर मारा, तोंडावर फटका मारा, अजून वळवळ करतोय. आणि मग पूर्ण प्रकाश आलो, हे काय उगत पळालो, घामाघूम झालो, तो काट्या लाट्या आणल्या, होताच नव्हता साप. मग त्याच्यामुळे काठ्या बिट्या आणल्या, तो प्रमाद. घाबरले, लोकांना घाबरवलं, लोक जमा केली. बरं, असं काही झालं का घरातली कामं टाकून सगळे बघायला बाहेर येणार. तिकडे शिट्ट्या झाल्या आणि गॅसही जळाला तरी काही केलं त्यांना नाही, पण इकडं काय झालं नसलेल्या सापाचं ते बघायला सगळे येणार. मग तो प्रमाद आणि मिथ्या ज्ञानामुळे निर्माण झालेल्या जीवभावाची सत्ता जोपर्यंत भ्रांती टिकते तोपर्यंत चालते. हा धंदा कुठपर्यंत चालतो? कशावर आहे हा धंदा? भ्रांतीवर आहे. जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंत चालते. भ्रांती संपली का, समजा मृगजळ कधी दिसेल? रात्रीचं 12 वाजता दिसेल की नाही मृगजळ? मग किती 7 वाजता दिसेल का? दुपारचं दिसेल, भर उन्हाचं, आहे की नाही? ऊन संपलं, सूर्य मावळला, मृगजळ संपलं, भ्रांती संपली, संपलं. जेव्हा भ्रम असतो तेव्हाच केवळ रज्जूला चुकून साप समजला जातो. एकदा का भ्रांतीचा नाश झाला की तेथे साप असू शकत नाही. तसेच याबाबत आहे. याबाबत आहे, कोणत्या बाबत आहे? ब्रह्म सत्य जगत मिथ्या याबाबत आहे. म्हणजे आता काय दिसतंय आपल्याला हे सगळं? म्हणून तुकोबाराय म्हणतात, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. हे सगळं चालू युक्तिवादाचा समारोप करताना श्री शंकराचार्य शिष्याला सांगतात, जोपर्यंत मनात गोंधळ आणि भ्रांती असते तोपर्यंत व्यक्तित्वाचे जीवभावाचे अस्तित्व असते. भ्रांती जोपर्यंत टिकून असते तोपर्यंत जीवभाव राहतो, आहे की नाही? आणि मग सुखदुःख भोगावं लागतात. तुका म्हणे, एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. कोण भोग पावतो? सुखदुःखाचं जीव. विष्णू झाला तर नाही. भगवान किती उलट आहे. पूर्ण त्या अख्ख्या अभंगाचा गोषवारा बदलला. तिथं कधी सुखदुःख पावतो भोग? जीवदशा आहे. पण आता जीवदशा जर घालवायची असेल तर विष्णुमय जग हाच वैष्णवाचा धर्म. विष्णूला उद्या हप्ता भरायला पैसे पाय नाहीत त्याची टेन्शन होईल का? त्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्याच्यावर कर्जच होणार नाही म्हणत कोण? विष्णू, आहे की नाही? पण जर जीव झाला तर सगळं डोक्यावर बसणार. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, हे विपरीत ज्ञान, सत्यत्वाचे अज्ञान, हे आपल्या डोक्यात पीठ. बरं, एखाद्याला सांगितलं तुम्ही देह नाही, तर यांनी येऊन काय सांगायचं यांना?
तू देहच आहे, त्याचं काय ऐकू नको. तू देहच आहे. तुझ्या मनाला वाटते, माझ्या मना हे मग म्हणतात माझ्या मनालाही वाटत होतं. ते म्हणले तुझ्या मनाला वाटते ते बरोबरच आहे का नाही. मग ते सांगत होते ते अज्ञान, 100% ते सांगत होते ते अज्ञान. आणि हा समजतोय हे ज्ञान. मी देह आहे, मी मन आहे. अशी उलट्या खोबडीची भेटतील का नाही आपल्याला? पदोपदी भेटतील. पण आपली बुद्धी कशी ठेवली पाहिजे? ताळ्यावर ठेवली पाहिजे. अहो इतका भ्रम जबरदस्त होतो. आता बघा आपले रिक्षा चालवणार, एकदा काय झालं, एक जण म्हणला पंतनगर, आम्ही होतो टिळकनगरला. पंतनगर त्यांनी 2 बाचकी ठेवली आणि तिसरं बाचका आणायला गेलो, आम्हाला वाटलं बसला. आम्ही डायरेक्ट पंतनगरला गेलो. राईट लेफ्ट घ्यायचा, काहीच आवाज. अरे राईट लेफ्टला नाही, भूत होतं काय? आणि रात्रीचं जर असेल तर भूतच आहे का नाही. आता हे येड्याचा बाजार. हा तिथं एकटा वाट बघतो तिकडे एक बाचके घेऊन. तो लागतं मी कुठं जाऊ. पण तो शहाणा, तो जागेवर थांबलो. याच्या परत लक्षात आलं अरुण बाबा सारखा, तर परत युटर्न जाऊन तो म्हणला क्या भाई साहब, अरे मेरे को लगा तुम बैठे. असे शंकर बाबा गेले ना शंकरबाईला घेऊन मोटरसायकल. आणि गाडी उडाली ना वरुंब्याला, तसे त्या माग आणि हे पुढं. म्हणजे भ्रम, असा भ्रम होतो आहे की नाही. तसं तो भ्रम होऊ शकतो माणसाला, पण त्यांनी परत अधिष्ठानाकडे पाहायचं. अजून बाबा एक दृष्टांत सांगतात. घाटकोपर प्लॅटफॉर्म स्टेशनला गेलो 1 नंबर आणि 2 नंबरला, आणि आपण 1 नंबरच्या गाडीत बसलोय ठाण्याच्या, आणि 2 नंबरला CSTला गाडी निघालेली. गाडी चालू झाली CSTची आणि आपल्याला वाटते आपली ठाण्याची गाडी चालू झाली. असं होतं की नाही. मग त्यावेळेला कोणती गाडी चालू झाली हे बघायचं असेल तर कुठं बघायला पाहिजे? त्यांनी जी मूळ जागा कधी हलत नाही त्या प्लॅटफॉर्मकडं बघितलं पाहिजे. तसं अधिष्ठानाकडे बघितल्यानंतर भ्रम होणार नाही. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, हे विपरीत ज्ञान, सत्यत्वाचे अज्ञान. बघा, हे विपरीत ज्ञान सत्यत्वाचे अज्ञान किंवा भ्रांती निर्माण करीत असते. वस्तू जगताच्या संदर्भात मी करता आहे, ही भावना निर्माण होत असते, मी करतो. मन बुद्धी याच्या संदर्भात मी भोगता आहे, मला लय भोगावं लागतं, काय करू. भोगावं लागतं तर रडायचं, रडल्याशिवाय भोग कमी होत नाहीत. रडलं का भोग निघून जातात आपोआप, आहे का नाही. रडत बसल्यावर भोग निघून जातात. मेलेल्या माणसाच्या जवळ जर सगळे घरातली रडली ना, कदाचित ते उठल. येडांनो माझं डोकं फिरवलं भारत मी बदल. मला आठवलेलं गेलं निघून. आता या संदर्भात मी भोगताय ही भावना अद्भुत होते. होईल उद्वेग रडल्याने, होईल उद्वेग दुःखाची केवळ भोग. आता दुःख नसल्यामुळे दुःख आठवणी. होईल उद्वेग दुःखाची केवळ, आणि भोगने ते फळ. आणि जर दुःख असलं तर झोप नाही लागायची रात्रीची, सारखं आठवत राहील काय? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी. साकल्याने या सर्व भावना मिळून जीवभाव बनलेला असतो. मनामुळे, बुद्धीमुळे, भोगता मी, करता मी, मी बुद्धी, मी देह, याच्यामुळे जीवभाव बनलेला आहे. पण ज्या अर्थी भावना भ्रांतीमधून निर्माण झालेल्या असतात, त्या अर्थी भ्रांती असेपर्यंत त्या टिकून असतात. ऊन आहे तोपर्यंत मृगजळ आहे, तोपर्यंत जोपर्यंत भ्रांती आहे तोपर्यंत भ्रम आहे. भ्रांती संपली, भ्रम गेला. जोपर्यंत रज्जूचे स्वरूप समजले नाही, तोपर्यंत रज्जूचे ज्ञान पूर्णपणे झालेले नाही, तोपर्यंत भ्रांतावस्था टिकून असते. आपण आता मध्ये मध्ये जरी म्हणत असेल काय करू बाबा, काय करू बाबा, काय करू बाबा, लय अवघडे अवघडे समजायचं काय? अजून पुरं सापाचं रस्सीचं ज्ञान झालेलं नाही. मधून मधून ती रस्सी साप होऊन उठते, आहे की नाही, आणि सर्पदृश्य टिकते. निवड अहो कदाचित तुम्हाला सांगतो, खऱ्या सापाने माणूस मारणार नाही. म्हातारी सिरियस आहे, पोरांनी खेळण्यातला साप छातीवर टाकला, म्हातारी उठून पळायला लागली. म्हातारीला उठतच नाहीत, पण नसलेल्या सापाने उठवलं. आणि खरा माणूस म्हणतो आई उठ, आई उठ, अगं तुला काय नाही झालं, आई उठ. ते म्हणणे मी उठू शकत नाही.
कारण मी आता उठू शकत नाही. मग खरा माणूस किती आदब बघा नात्याला बरोबर कळालं, खरा माणूस आदबला तर उठत नाही. तू तशी गंमत करू नको. जोपर्यंत रज्जूचे स्वरूप समजले नाही तोपर्यंत रज्जूचे ज्ञान पूर्णपणे झालेले नाही तोपर्यंत भ्रांत अवस्था टिकून असते आणि सर्पदृश्य टिकते. निव्वळ मानसिक गोंधळलेल्या स्थितीतच केवळ तुम्हाला सर्पाचे दृश्य मिळू शकते. मनातील गोंधळ संपला की सर्प असू शकत नाही. तो साप आहे ही विपरीत भावना रज्जूच्या ज्ञानाबरोबर संपलीच पाहिजे. तुझ्या डोळ्यापुढे ते आलं असेल ना, एक क्लिप पाहिलेली म्हातारीच्या अंगावर साप टाकलेला. बरोबर आमच्या पूजाच्या पण ती काय बोलली का लगेच हसती. म्हणलं काय झालं? ती म्हणली मला लगेच तसंच दिसतं लगेच डोळ्यापुढं. हे ताजी तवानी पोरं आहेत म्हणून आपल्याला किती आठवा बाबा आठवा तरी विठ्ठल विठ्ठल यांना बोलल्यावर लगेच दृश्य दिसतंय तसं आहे की नाही. रज्जूच्या ज्ञानाबरोबर संपलीच पाहिजे सर्पभ्रमाची कल्पना. रश्शीचं पूर्ण ज्ञान झालं का साप संपला. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्यातील आत्म्याची प्रतीती येत नाही, कोणत्या आत्म्यातील? आपल्या, तोपर्यंत हे बहुविध आणि वैचित्र्यपूर्ण जगत क्षम शरीर मन बुद्धी या उपकरणाच्या द्वारा अनुभवले जाते. जोपर्यंत आत्म्याचं ज्ञान होत नाही, आपल्या स्वतःच्या आत्म्याची अनुभूती येत नाही, तोपर्यंत वेगवेगळेपणाने नटलेलं जगत शरीराच्या मुळं मनाच्या मुळं आणि बुद्धीच्या उपकरणाच्या द्वारा अनुभवले जाते. कर्ता विषयवस्तू आणि त्याच्यातील संबंध अनुभाव्य आणि अनुभव असे तिहेरी जग असते. कधी? जोपर्यंत ज्ञान झालं नाही तोपर्यंत. काय कर्ता वस्तू विषय वस्तू आणि त्याच्यातील संबंध असे तिहेरी जग असते. एकदा का आत्म्याची अनुभूती आली म्हणजे गोचर असे अनेकत्वाचे आणि वैचित्र्यपूर्ण संपूर्ण जग गुंडाळले जाईल आणि नाहीसे होईल. साक्षात ज्ञानाने आत्मतत्वाची अनुभूती प्राप्त होते. एकदा का भ्रांती गेली का हे सगळं जग गुंडाळलं, संपलं, सगळं नाहीसं झालं. साक्षात ज्ञानाने आत्मतत्वाची अनुभूती प्राप्त होते. आत्मसाक्षात्कार झाला का मग ते कळलं जातं सगळं जगामध्ये भरला घनदाट हरी दिसे. ही अनुभूती काय विशेष प्रकारच्या साधनेचा प्रकार म्हणून येत नाही. मी अमुक केलं, मी तीर्थयात्रा केली, मी नामचिंतन केलं म्हणून सुद्धा येत नाही. पण ह्या गोष्टी त्याला पूरक होतात. पण यांचं स्वतंत्र अस्तित्व नाही ती वस्तू प्रगट करण्याचं. म्हणून अवघीचं शास्त्री अविद्या विनाशाशी पात्रे वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधे. तिथं सारशी तयार नाही करत, साप मारत नाही, पण नसलेला साप दाखवण्याची दृष्टी फक्त देते. ती साप नाही रशी आहे, नाही तर ती वस्तू कशी आहे? पहिली जशी आहे तशी वस्तुस्थिती प्रगट पहिलीच आहे. ही अनुभूती काय विशेष प्रकारच्या साधनेचा परिणाम म्हणून येत नाही. सर्व साधना ह्या साधकाला स्वतःच्या शरीर मन बुद्धी याच्या पूर्व तादात्म्यापासून परावृत्त होण्यास सहाय्य करतात. जे जिथं चिटकलं ना, जे नाही ना ते काढतात. मग बाबा आपले म्हणत असतात की आपल्याला जे ज्ञान दिलंय हे ब्रह्मप्राप्तीचं ज्ञान नाही दिलं, त्या अज्ञान घालवणारं ज्ञान दिलेलं आहे. अज्ञान गेलं का वस्तुस्थिती तयार आहे. अज्ञान घालवण्याचं ज्ञान दिलेलं आपल्याला. या साधकाला स्वतःच्या शरीर मन बुद्धी याच्या पूर्ण तादात्म्यापासून परावृत्त होण्यास सहाय्य करतात. खरे ज्ञान हे केवळ अंतर्ज्ञानानेच प्राप्त होत असते. या आतली उर्मी बाबा आपल्याला तिकडं जाण्याचा मार्ग दाखवतात. इकडे जा, तिकडे तुझं काम होईल. हे पटायला सुद्धा तेवढं त्याची डोकेलिटी पाहिजे. खरे ज्ञान केवळ अंतर्ज्ञानानेच प्राप्त होत असते. बाटला गॅसचा रिकामा आहे आणि हा मारतो इकडून टिचकी, मारतो टिचकी, गॅस पेटतच नाही. आणि तिकडं तो बसलेला बाहेर खुर्ची होतो, म्हणतो लायटर खराब झाला असेल. आता हे चक्रम सगळे एकत्र आल्यानंतर ते काय पहिलं करतील? नीट लायटर नीट करतील. ते म्हणजे चांगल्या लायटरला काय करतील? ते बिघडून टाकतील, भंगारमध्ये विकून टाकतील.
त्याप्रमाणे त्यांचे डोकं चाललं पाहिजे. गॅस का पेटत नाही? कारण बाटल्यात गॅस नाही. तद्वत आतली आपल्याला बाबांनी दिलेली ठिणगी, लायटरमधली जी ठिणगी आहे ना, त्याचं नाव नाम आहे, त्याचं नाव ज्ञान आहे. आणि ते आतमध्ये प्रगट करतं बाहेरची गोष्ट अंतरात्म्याला. आणि बाहेरची जशी पावसाळ्यात गाड्या चालू होत नाही त्यावेळेला आपली बॅटरी पूर्णपणे उतरली जाते, त्यावेळेला आपण दुसऱ्याच्या बॅटरीला वायर लावून आपल्या बॅटरीला करंट देऊन स्टार्टर मारला का बॅटरी पेटते ना, तशी बाबाची बॅटरी पूर्ण पॉवरफुल आहे, काय फुल चार्जिंग आहे. आणि आपली उतरली, जे बहुत एकावंतरू म्हणून उतरली, तर तिला चार्ज करायची आहे की नाही. बघा पुढेच उत्तर आहे. बघा काहीच बोलायची गरज नाही त्याच्याबद्दल. बघा नाना आपण म्हणतो ज्या बोलतो त्याला आपल्याला पुरावा भेटतो. बघा खरे ज्ञान हे केवळ अंतर्ज्ञानाने प्राप्त असते. ते विद्युत्तेप्रमाणे असते. बघा विद्युल्लतेप्रमाणे असते म्हणजे काय? विद्युल्लतेप्रमाणे म्हणजे ती वीज चमकते त्याप्रमाणे, लायटरचे ते याच्याप्रमाणे असते खरे. ते कठोपनिषदात म्हटले आहे. कुठं म्हटलेले? काय आपल्याला ते कठोपनिषद माहीत नाही. तिकडं म्हटले तर म्हटले, तिकडं पेटलं जळालं, आपल्याला काय घेणं देणं. आपल्याला जे आपल्याला बाबाने दिले ना, ते कठोपनिषदच दिलेलं आहे आपल्याकडं. ते किती रुपयाला आहे? फुकट. हे विकत घ्यायला लागेल ते फुकट आहे. ते कठोपनिषदात म्हटले आहे. ते आकस्मिक आणि वेगवान असते. हे अचानक कोणता टिचकीला पेटल लायटर गॅस सांगता नाहीत. पहिले एखाद दोन पेल किंवा कधी कधी पहिल्यालाच पेटेल आहे की नाही. पण यांना सवय लागली टाच टाच टाच, तर कोणत्यानी पेटलं हे सुद्धा त्यांना सांगता नाही यायचं आहे का नाही. खरं नाही, निम्मे झोपत निम्मे जागे टाच टाच टाच. तुम्हाला माहिती आहे कधी कधी असं होतं चंदूबाबा कुठे, कधी कधी गाडी चालू असते तरी आपल्या लक्षात नाही, तरी आपण मारतोच का नाही की कधी कधी साहेब सेल्फ मारतोच की नाही. कारण आपण काय येतो त्यावेळेला कसे असतो, जरा भ्रमात असतो, भांबवलेलं असतो किंवा थोडीशी झोप आल्यासारखी असते. झोप आल्यासारखी असते, मग यांच्या गाडीत बसायचं का नाही. ते कठोपनिषदातच म्हटले आहे. ते आकस्मिक आणि वेगवान असते. ऐहिक पूर्व तादात्म्यापासून निवृत्त होण्याचे शिक्षण स्वतःला देण्यास विलंब लागतो. त्याच्यापासून बाजूला व्हायला वेळ लागतो. ते ऑलरेडी रेडी आहे, पण त्याच्याशी जे तादात्म्य ते बाजूला करायला वेळ लागतो. या सर्व पूर्व तादात्म्यापासून मन निवृत्त झाले की अनंत तत्वाचा साक्षात्कार तात्काळ होतो. बघा त्याच्यापासून बाजूला आलं का लगेच. सर्व उपनिषदामध्ये शेकडो दाखले देऊन हा अनुभव स्पष्ट केलेला आहे. कशामध्ये? सर्व उपनिषदामध्ये शेकडो दाखले दिलेले आहेत. बौद्ध वाङ्मयात याला प्रज्ञान, तात्काळ ज्ञान म्हणतात. काही प्रकारच्या अभ्यासकाकरता बौद्धिक विश्लेषण पद्धती विज्ञान आवश्यक असते. अनंत तत्वाच्या अपरोक्ष आणि तात्काळ अनुभूतीसाठी साधकाच्या मनास तत्पर करण्याकरता तत्वज्ञान व धर्म हे दोन उपयुक्त सेवक होत. ते प्रगट करण्यासाठी ते वास्तविक स्वतः म्हणून प्राप्ताची प्राप्ती हरिप्राप्तीसी उपाय हे वाक्य म्हणत असताना जाणते लोक म्हणतात प्राप्ताची प्राप्ती करायची. ती ऑलरेडी आहे, पण त्याच्यावर असलेलं गबाळ. आता तेच उदाहरण बाबा सांगतात. पाणी लागलं म्हणून आपण विहिरीला पाणी लागलं म्हणून पेढे वाटतो, पण पेढे वाटतो पाणी लागलं म्हणून का मुरूम खडे दगड बाजूला मुरूम बाजूला केलाय म्हणून? त्याच्यासाठी. भाऊ केवढा दृष्टांत जबरदस्त आहे. पाणी पहिलंच आहे, पण त्याच्यावर जे आवरण होतं खडक माती मुरूम दगड ती बाजूला काढली, पेढे त्याचे वाटतोय. जर आपल्याला कोणी विचारलं पाणी लागल्यावर आपण पेढी वाटताना काय पाणी लागलं का, आपण म्हणायचं नाही मुरूम दगड खडे काढले. तो म्हणाल हे चक्रम झालेलं आहे. कारण खरं बोललेलं पटत नाही आहे का नाही, आणि खोटं मात्र त्यांना पटलं जातं. म्हणजे काय करायचं, येड्याचे पेढे खा आपण, बाकी काय करायचं आपल्याला आहे की नाही. कुठे आलो होतो? हा, हे दोन उपयुक्त. अनंत आत्मतत्वाची ही जी अनुभूती येते ती धर्मामुळे किंवा तत्वज्ञानामुळे नव्हे,
तीर्थयात्रा, धर्मकार्य, जप तप, नवस आणि ध्यान साधना हे जितके उपयुक्त ठरतात तितके तेही ठरतात. बघा, ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, तुम्हाला मदतनीस होतात. दिव्यामुळं रशी भेटली नाही, पण दिव्यानी मदत केली साप घालवण्यासाठी. बस, नसलेलं आवरण काढलं. बस, अनंत ब्रह्माचा साक्षात्कार कशावरही अवलंबून नसतो. म्हणून अवघीचं शास्त्रे अविद्या विनाय, ती स्वतंत्र न होती वाचून आत्मबोधे. अनंत ब्रह्माचा साक्षात्कार कशावर अवलंबून नसतो. गुरुजीवर असतो का? गुरुजीवर असतो अवलंबून? गुरुजी बी नसतो, कारण तो गुरुजी आणि हा एकच असतो. ती काही परोक्ष अनुभूती नव्हे, बाहेरून कळणाऱ्या गोष्टी नाहीत. त्याच्याशी समरसच होता येतं. गुरु पण तेव्हाच कळतात. कधी? गुरुशी समरस होणार तेव्हा गुरु कळणार. तुम्ही कोणतंही काम करता, रिक्षा चालवणार, काम अजून काय करणं, त्या कामाशी जेव्हा समरस होतो ना, तर कामाचा भाग गेला, क्षीण गेला, अवघात झाला, आनंद असं होतो. आणि जीवावर आल्यासारखं केल्यानंतर क्षीण होतो. लय वैताग. त्याच्याशी समरस झालो पाहिजे. अनंत ब्रह्माचा साक्षात्कार कशावरही अवलंबून नसतो. तो काही परोक्ष अनुभूती नाही, वेगळेपणाची अनुभूती नाही. म्हणजे कशी आहे? एकरूप होण्याची आहे. याचा अर्थ ती काही कोणत्या साधनाच्या उपकरणाच्या द्वारे मिळत नाही. ती कोणा गुरुच्या मुळे अथवा धर्मग्रंथामुळे मिळत नसते. किती क्लिअर केलेलं आहे? कोणा गुरुच्या मुळे अथवा धर्मग्रंथाच्या मुळे मिळत नसते. अशी गुरु आपल्याला मिळाले पाहिजे का? त्यांना असं वाटलं पाहिजे मी काही मेहरबानी केली नाही. पोरांवर मेहरबानी केली असं वाटतं का आपल्याला? पोरांवर तुला लय शिकवलं, मेहरबानी केली. आमच्या गावाला एक म्हणला, तुला जन्माला घातलं, तुला एवढं शिकवलं वगैरे, तुला जन्माला घातलं, हे काय कमी केलं का? तर तो म्हणला मी काय ॲप्लिकेशन केलं नव्हतं, बघा मी काय अर्ज केला नव्हता मला जन्माला घाला म्हणून. तिथं जशी उपकाराची भाषा नाही किंवा आईबापाचं केलं उपकाराची भाषा आहे, तशी इकडं सुद्धा उपकाराची भाषा नाही. हे म्हणणं आहे ना तुकोबारायचं, हे इतर लोकांना कळावं, आंधळ्यांना मंदाडांना कळावं म्हणून हे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. नाही तर म्हणतील रिकाम टेकडा आहे. म्हणून ते वाक्य इतरांसाठी, ते कोणावर उपकार करत नसतात. हे जरी म्हणलं ना येथे उपकारासाठी आले, ते त्याचा भाव घेत नाही. आपला मात्र भाव तसाच पाहिजे, आपला मात्र भाव तसाच पाहिजे, नाही तर आपलं लॉस. आणि त्यांचा असा भाव पाहिजे, आपण काय कोणावर उपकार नाही केले तर त्यांचा प्रॉफिट. काही कोणा गुरुच्यामुळे अथवा धर्मग्रंथांमुळे मिळत नसते. तथापि मनास त्याच्या तादात्म्यापासून निवृत्त करण्याकरता गुरु, धर्मग्रंथ, साधना, स्वाध्याय हे सर्व आपणास सहाय्यभूत होतात. मग नॉर्मल काम केलं तरी कोणी म्हणतो ना थँक्यू, धन्यवाद. तसे पूर्व मग्नतेतून मुक्त झालेले आणि पूर्ण अनुसंधानात ठेवलेले मन हेच अनंत तत्वाची चाहूल घेते. बघा, पूर्व मग्नतेतून मुक्त झालेले, माग जे डोक्यात तू बसलं होतं चित्रपट त्याच्यातून सुटलेले, आणि पूर्ण अनुसंधानावर मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, हे सतत ध्यानात ठेवणे, याचं नाव अनुसंधानावर राहणे. नुसतं नाकाच्या शेंड्यावर पान म्हणजे नाही. ती एक मदतगार आहे ती लाईन, कारण ती कशी कंटिन्यू आहे. तिच्यावर लक्ष ठेवलं म्हणजे ती कंटिन्यू, तसं हे कंटिन्यू होऊन जाईल. मग मी ब्रह्मरूप आहे. मग तिथे अनंत तत्वाची चाहूल येते. अनंत तत्व हेच तुझे मूळ स्वरूप आहे. कोणाचं? शिष्याचं. गुरुजी म्हणतात हेच तुझं मूळ स्वरूप आहे. त्याची अनुभूती तात्काळ येत असते, ताबडतोब येते, पण कधी मनावरची आवरण दूर झाल्यानंतर. श्लोक क्रमांक 98, 99 एकत्र आहे. 198, 199. अगदी तसेच अविद्यावतीचे कार्य यांना अनादी मानले जाते. बघा, अविद्या कशी अनादी आहे, ती जाणार नाही, पण जाणलं ना ती कशी जाईल ते म्हणतात. साप अनादी आहे, पण रशीचं ज्ञान झाल्यावर संपला तो.
तसेच अगदी तसेच अविद्या आणि तिचे कार्य अनादि मानले जाते. परंतु जेव्हा ज्ञान उदय होतो तेव्हा अविद्या जरी अनादि असली तरी जागृत झाल्यावर स्वप्नाचा नाश होतो. तसा तिचाही मूळ आणि फांद्याचा नाश होत असतो. तिचं मूळ अज्ञान आणि त्याचं फळ हे जगत, त्याचा सगळा नाश होतो. नाश होतं म्हणजे संपून नाही जात, टोपी टोपीच राहते, पॅन्ट पॅन्टच राहते, पण त्याचं ज्ञान होतं काय हे कापूस आहे. हे स्पष्ट आहे की प्राक भावामुळे अभावामुळे ते पूर्वी नसल्यामुळे ते अद्भुत विश्व नसते. बघा, ते नसल्यामुळे विश्व नसते. पण तसे ते जग अनादि असले तरी ज्ञान होताच नष्ट होते. पहा कसं नष्ट होतं, त्याचं कारण जबरदस्त सांगितले या श्लोकात का पुढच्या बघू. जेव्हा आद्य कारणच अनादि असते तेव्हा त्याचे कार्यही त्या स्वरूपाचे असणार. आद्य कारण काय अनादि, परमात्मा कसा आहे अनादि. मग अविद्या, अविद्या म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपाला नाही कळालं ते तिथंच झालं ना. मूळ स्वरूप न कळालं तिथंच अज्ञान. ते तेव्हाच निर्माण झालं. जेव्हा रश्शी दिसली तेव्हाच काय दिसला त्याला साप दिसला. जेव्हा रश्शी नव्हती तेव्हा साप होता का? रश्शी जेव्हा दिसली तेव्हा साप. जी अविद्या आहे ती जी अविद्या आहे ती जे कार्य निर्माण करणार तेही अनादीच असणार. प्रथम विचाराच्या संकल्पनेचे कारण ही अविद्याच होती. प्रथम विचार निर्माण झाला, अमृतानुभवाकडे गेलो का, पहिलं फक्त वाटलं मला बहु व्हावे, तिथंच अज्ञान तयार झालं. मग जिथं ज्याला वाटलं तिथंच तयार झालं म्हणजे ते पण कधीपासून आहे तेव्हापासूनच आहे. म्हणून ती म्हणून ती कालाच्याही अतीत आहे. परंतु आत्मतत्वाचे सत्य ज्ञान जेव्हा उदय पावते म्हणजे जेव्हा यथार्थ ज्ञान उदय पावते तेव्हा अज्ञान नाहीसे होणारच. मूळ स्वरूपाचं ज्ञान. मग कालच सांगितलं अर्धा रश्शी आणि अर्धा साप नसतो, अर्धा खांब आणि अर्ध भूत नसतं. एक तर रश्शीच नाही तर साप, एक तर भूत नाही तर खांब. मग जेव्हा पूर्ण खांबाचं ज्ञान होणार तेव्हा भूत, जेव्हा खांबाचं भूत ज्ञान होणार, जेव्हा खांबाचं ज्ञान होणार त्या क्षणाला भूत मरणार. आणि ज्या क्षणाला भूत दिसणार खांब असतानाच त्या क्षणाला ते भूत निर्माण झालं. जेव्हा खांब तेव्हाच भूत, आणि जेव्हा खांब दिसणार तेव्हा भूत गायब. जोपर्यंत आद्यकारणचे अज्ञान राहते तोपर्यंत त्याचे कार्य विपरीत ज्ञान सुद्धा राहिले पाहिजे. या महान आद्यकारणास विरघळून टाकणारे एकच द्रावक आहे. त्या महान अज्ञानाला एकच द्रव पदार्थ त्याला विरघळून टाकतो. काय? अज्ञानाचा व्यत्यास. म्हणजे जे ते ज्ञान संभवते ते अज्ञान असू शकणार नाही. अज्ञानाचा कोण नाश करू शकतो? ज्ञान. अंधाराचा नाश कोण करू शकतो? प्रकाश. अंधार कशामुळे? प्रकाशाचा अभाव आहे म्हणून अंधार आहे. ज्ञान नाही म्हणून अज्ञाने, अज्ञाने म्हणून जगत आहे. रश्शीचं ज्ञान नाही म्हणून साप आहे. आणि याचा पाय पडला आणि याला चावला म्हणून कशामुळं? अज्ञानामुळे. जेथे प्रकाश आहे तेथे अंधकार असू शकणार नाही. प्रकाश आणि अंधकार एका ठिकाणी आणि एकाच वेळी असू शकत नाही. ज्या क्षणी अनादिकालापासून जेथे अंधकार आहे त्या गुहेत प्रकाश आणला तर अंधकार, मग तो कितीही जुना काळापासून असेना आलेला असेना वा कितीही घनदाट असो तो तात्काळ नाश पावणारच. सत्य आहे ते म्हणले. दवंडी झाली वाल्या कोळी किती अज्ञानी असू दे, बहु एका अवांतरू म्हणजे 84 लक्ष फिरून फिरून कुत्री मांजर गाडून ते जरी अज्ञान असतं, पण मनुष्य जन्मात आला, मुमुक्षुत्व निर्माण झाला आणि गुरुजीचा बोध झाला, त्या क्षणी जागिनला. त्या क्षणाला अज्ञान बटन दाबलं का प्रकाश पडला. आणि मग इकडून जसा जसा प्रकाश आला तस तसा दरवाजातून अंधार बाहेर गेला. बरोबर ना? गेला नाही, अंधारच प्रकाश झाला, प्रकाशच अंधार झाला, रश्शीच साप झाला, सापच
रश्शी झाला. साप का रश्शी झाला? सापाचं ज्ञान झालं का हा साप नाही, ही रश्शी आहे. रश्शीचं ज्ञान झालं, साप मेला. आपल्याला आत्म्याचं ज्ञान झालं का जग संपलं. मग किती जुना असते ना, तो कितीही घनदाट असो, तात्काळ नाश पावणारच. त्याचप्रमाणे आत्मतत्वाच्या ज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा सर्व कार्याचं अज्ञान, सर्व विपरीत ज्ञानाचं अज्ञान जरी ते अनादि असले तरी ते नाहीसे होणारच. बाबा अंकार निशी घनदाट घनदाट. आता पण गुरुवचनाने फुटली. आपल्याला अनुग्रह घेतला त्या दिवशी काय झाली पहा. अशी कीर्तन करायला 1000-2000 कीर्तन झाली म्हणजे मध्यान्ह. आणि लटलट काप व्हायला लागला का पूर्णत्व. कारण मध्यान्हामध्ये जाऊन तो मी ब्रह्म आहे, नंतर मी म्हणजे हे नाही ब्रह्म, जे ह्याला हलवतंय ना ते ब्रह्म आहे. ठीक आहे. चहा कप बशीतला उडतो म्हणजे तो का आपल्या मनाने उडतोय का? मग बाबा उडवतो का? अरे बाबाचा पण विचार आहे हात उडाला नाही पाहिजे, पण तो उडवतोय. तो जो उडवतोय ना ते चैतन्य आहे. झोपेतून जागे झाल्यावर स्वप्नाचा पूर्ण शेवट होत असतो. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर सर्व प्रकारची विपरीत ज्ञानी त्याच्या मुळासह अज्ञानासह नाश झालीच पाहिजे. ज्ञान झालेला माणूस ताठ्यात दिसला का समजायचं त्याच्याकडं काय आहे? ज्ञान आहे. अज्ञानी कारण ताठ्यात येतो. विपरीत ज्ञानाचाच केवळ नाश होतो असे नव्हे तर त्याच्या मूळ कारणाचाही अज्ञानाचाही नाश. सुषुप्तीमध्ये कार्याचा नाश होत असतो परंतु कारण शरीर अविद्या मात्र त्याचे कारण राहत असते. बघा नुसता विपरीत ज्ञानाचा नाश नाही होत, त्या विपरीत ज्ञानाच्या मुळे जे दिसत होतं त्याचा सुद्धा अज्ञानाचा नाश होतो. कारण शरीर अविद्या म्हणजे त्याचे कारण राहत असते. बघा स्वप्नामध्ये सगळं जग मावळलं जातं पण ज्याच्यामुळे जग मावळत होतं ते अज्ञान बी निजलेलं आहे. आता ते एकदा का सकाळी जाग झालं का परत उजाडलं. जग जसंच्या तसं दिसतं. रात्रीचं झोपेत जग नसतं आणि परत उजाडलं का असतं. तसं ते कारण शरीर. पण इथं एकदा का उजाडलं का परत अंधार होत नाही. अंतिम अध्यात्मानुभूतीमध्ये कारणाचा सुद्धा नाश होतो. कारण अज्ञान आणि कार्य जगत. जगताचा नाश होतो आणि कारणाचा सुद्धा अज्ञानाचा सुद्धा नाश होतो. सापाचा नाश होतो आणि ज्याच्यामुळे साप वाटला होता ते विपरीत अज्ञान ज्ञान ते पण अज्ञान बाजूला होतं आणि विपरीत दिसत होतो रश्शीच्या ऐवजी साप त्याचाही नाश होतो. त्यानंतर पुन्हा आपल्यामध्ये विपरीत ज्ञान निर्माण होण्याची भीती राहत नाही. आता आपल्याला विपरीत ज्ञान होण्याची भीती आहे का शिंदे? आपल्याला विपरीत ज्ञान व्हायची भीती आहे का? भीती आहे का? आता पक्की ना भीती गेली ना. डर किधर गया? डर पीछे गया. आहे का नाही? काय साहेब वाटते डाऊट आहे वाटतो कधीतरी होऊ शकते ना. मामा खरं सांगतील नाना मामा परत विपरीत ज्ञान होईल का? नाही म्हणा. माझं बाहेर गेलो एवढी नाही होणार. बाहेर गेलो होईल पण पहिली जेवढी होती तेवढी होणार नाही. थोडा फटका बसला लगेच जागेवर नाही जाऊ द्या भाऊ. आहे का नाही? होतं ना सुरुवातीला आपण एखाद्या विषयाच्या आरी गेलो का तेवढ्या नंतर काय राव कशाला भांडण झालं असं होतं. आता हे एकट्या मामाचंच आहे बाकीचं काय ना. आपण हसलो म्हणजे आपलं कोणाचं नाही. फक्त एकटं कोणाचं आहे? मामाचं आहे. आणि आपण सगळे मात्र त्याच्यात नाही. आहे की नाही? जेव्हा सत्यत्वाची ओळख होती कुठे आलो हो विपरीत ज्ञान निर्माण होण्याची भीती राहत नाही. जेव्हा सत्यत्वाची ओळख होते तेव्हा कारणासह कार्य कारण शरीर जरी कारण अनादि असले तरी नाश पावते. पहिला साप दिसला होता अनादि होता ना पण संपला. जरी अविद्या अनादि असली तरी ती शाश्वत नाही. जे जन्मते
ते मेलेच पाहिजे, आणि ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. परंतु त्याला काही अपवाद आहेच. अविद्या जरी अजन्म असली तरी तिचा नाश होणार, हा वैशिष्ट्यपूर्ण विरोधाभास एका उदाहरणाने स्पष्ट केला आहे. प्राक अभावाप्रमाणे ही स्पष्ट आहे. प्राक अभाव ही संज्ञा भारतीय तार्किकांनी न्यायिकांनी वापरलेली संज्ञा आहे. न्यायशास्त्रात ते त्याला मुक्तपणे त्याचा उपयोग करतात. मृत्तिका पात्र तयार होण्यापूर्वी ते मातीच्या स्वरूपात होते. भांड्याऐवजी ते फक्त मातीच होते. कुंभार काय मातीतून होऊ शकत नाही. आपण थांबू, फक्त त्याचं उदाहरण सांगतो. ते म्हणतात मातीतून भांडं तयार झालं. हे भांडं मातीत नव्हतं का? होतं, पण प्रगट नव्हतं. मग आता मातीपासून वेगळं झालं, ते मातीवर ठेवलं होते, त्याचं वेगळं अस्तित्व दाखवतंय ना? दाखवते, पण वेगळं आहे का ते? नाही. मग त्याचा नाश कधी होऊ शकतो? त्याला कळूनच द्यायचं तून माती एकच आहे. त्याला काय करावं लागेल? त्याला फोडलं तरी एक कळेल, किंवा डोक्यात जर आपल्या फोडला याला तरी चालेल. म्हणजे ते त्याच्याशी एक जीव होईल. तशा देहाच्या ठिकऱ्या झाल्या तर ते त्याच्यात मिक्स होऊन जाईल. म्हणून मैतीचा मडक्याच्या बघा कसा संबंध आहे. त्यांनी वेगळेपणा मांडला, पण तो मातीपासून वेगळा नव्हता. बरं, मातीतून मातीच निर्माण झाली असती का दुसरं काय झालं असतं? ते म्हणतात गाय, सफरचंद, किंवा कुंभाराला वाटलं आपल्याला बायको तयार करायची, त्याच्यातून तयार करू शकतो का? मातीतून मातीच, आणि परत मातीतच जाणार. म्हणजे जरी वेगळं वाटलं तरी ते वेगळं नाही. पण जेव्हा प्रगट नव्हतं तेव्हा वाटत नव्हतं, पण प्रगट झाल्या तसे आपण जेव्हा प्रगट नव्हतो तेव्हा एक जीव वाटत होतं, पण प्रगट झाल्यावर वेगळे वाटतो. पण त्याचा नाश त्याच वेळेला होऊ शकतो. काय बोलायचं का? वाट जेथे जैसी भाड घट शरावी तदाकारी असे पृथ्वी, तैसे सर्व होण्यास सर्व असे वस्तुजे. बघा, जशी तयार केली भांडी, त्याच्या अगोदर सुद्धा ती पृथ्वीचे, आणि भांडी असली तरी सुद्धा ती पृथ्वीचे. पण ती भांडी झाली ही काय आहे? कल्पना आहे. ती जशी कुंभाराच्या डोक्यात होती, सोनाराच्या डोक्यात होती, तशी वेगळी कल्पना आपल्या डोक्यात होती. म्हणून झालं. आपण अर्ध्या श्लोकालाच थांबतोय, होत नाही. 2 दिवस आपल्याला सुट्टी आहे. 198 आणि 99 या श्लोकाला मध्यावरच थांबतोय. तर आपण त्याचा पुढे 2 दिवसांनी परत पाहूया. झालेली सेवा 2 दिवस आपल्याला सुट्टी आहे. 27 आणि 28 नाही 26 आणि 27, 28ला आपण भेटूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चुडामणी, संत मालिका, तसेच तुम्हाला संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मजल्यावे बसायला नाही. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जावो. विश्वधर्म सुखी पाहू, जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जातो वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त भूमंडळी भेटतो दराबदा, सदा कल्पतरुचारो. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते चारणव पियुषांचे. चंद्रणेचे आलांछन, नाखंड जेता पैन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ते लोकी. वजिजवादी कुर्सी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टादृश्य विजय हो आवेची, हेत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरी हरी शांती शांती.